राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्याबरोबर आहेत। जयंत पाटील जी आज जनसुरक्षा विधेयक सभागृहाच्या पटलावरती मांडलं जाणार आहे। कडव्या डाव्या संघटनांचा समावेश त्यामध्ये करण्यात आला, परंतु उजव्या संघटनांचा समावेश का करण्यात नाही आला असा प्रश्नचिन्ह या निमित्ताने निर्माण होताना पाहिलं। एकदम बरोबर आहे की एक्स्ट्रीम लेफ्ट विंग या संघटना जशा आहेत तशा राईट विंगच्याही संघटना आहेत आणि त्याचा समावेश करायला पाहिजे होता असं दिसतंय आणि तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आणि खरी राष्ट्रवादी अजित पवारांची, आणि राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय देखील योग्य आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात। परंतु ह्या सगळ्या संदर्भातल्या जे काही याचिका आहेत ज्या सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत, आता असं आहे की महाराष्ट्राला माहिती आहे खरं कोण आणि खोटं कोण। त्यापेक्षा कुणी काही सर्टिफिकेट दिलं देवेंद्र फडणवीसांनी देऊ, नाही तर आणखी कुणी देऊ, परिस्थिती बदलत नाही, फॅक्ट बदलत नाही। संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्त्व असतं किंवा गुणांना महत्त्व असतं। आणि मला वाटतं की ज्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब यांनी स्वतःच्या ताकदीनं ज्या संघटना उभ्या केल्या, वाढवल्या, त्यांची चोरी झालेली आहे आणि त्यावर कोणी किती सर्टिफाय केलं असलं तरी मला वाटत नाही की तसा काय फार फरक पडतो। एक शेवटचाच प्रश्न सर, खरं तर आज जनसुरक्षा विधेयक उपस्थित होतं आहे, त्या जनसुरक्षा विधेयकावरती सखोल चर्चा होणं गरजेचं आहे। नाहीतरी कुणी आपल्या फंडामेंटल्स राईट्स वापरून जर एखादा विषय उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करेल। जनसुरक्षा विधेयकाचं सध्याचं स्वरूप जे होतं आणि आमच्या समोर मांडलेलं स्वरूप, आम्ही सुचवलेल्या सुधारणा, त्या सुधारणांच्या बऱ्याच सुधारणा मीटिंगमध्ये ठरलेलं की ह्या सुधारणा करू, पण काही सुधारणा त्यांनी केलेल्या नाहीत। आणि त्याच्यामुळं काय होणार आहे की सामान्यपणाने म्हणजे तुम्ही हावभाव केले, तुम्ही खूण केली, खुणवलं तरी तुम्हाला त्यात हे करू ते पोलीस तुम्हाला आत घेऊ शकतात। किंवा एखाद्याचं आमचा आग्रह असा होता की चीफ जस्टिस नाही पण हायकोर्टाचे न्यायाधीश, निवृत्त न्यायाधीश किंवा न्यायाधीश सध्याचे, यांचीच कमिटी करा, पण त्याच्यात गव्हर्नमेंट प्लीडर पण त्यांनी घातलेलं आहे जे अपेक्षित नव्हतं आणि जे चर्चाही झालेली नव्हती। जयंत पाटील सर, एक शेवटचा प्रश्न, निशिकांत दुबे जे भाजपचे खासदार आहेत ते सातत्याने मराठी माणसांना खालती लेखण्याचं काम करतात आहेत। तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून आम्ही इथे येतोय, काम करतोय, त्यामुळे तुम्हाला पैसे प्राप्त होतात अशी भाषी करणाऱ्या निशिकांत दुबेंचं घर जे आहे ते मात्र मुंबईत आहे। मुंबईत खारमध्ये जवळपास 1600 स्क्वेअर फीटचा घर जे आहे ते निशिकांत दुबेंचं आहे। मग अशातच प्रश्न पडतोय की मराठीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा मुंबईत घर, गरिबांच्याकडे काही नसलं की ते अशा मोकळ्या घरात जाऊन राहतात। मला वाटतं मराठी माणसं मुंबईतली आता निशिकांत दुबेंच्या घरी जाऊन राहिली तर मला आश्चर्य वाटायला नको, कारण आम्ही गरीब लोक आहोत। त्यामुळे आता ते मोकळं घर आहे, मालक राहत नाही, त्यामुळे तात्पुरतं आम्ही आता तिथे जाऊन राहायला हरकत नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। जयंत पाटील होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे। त्यांचं असं म्हणणं आहे की निशिकांत दुबे यांचं घर जर मुंबईत असेल तर त्या मोकळ्या घरामध्ये आता मराठी माणूस जाऊन राहतील असा एक मार्मिक टोला जो आहे तो जयंत पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।